नमस्कार, मी संयोगिता आणि पिंपरी चिंचवड बुलेटिन मध्ये सगळ्यांचं स्वागत। राजगुरुनगर परिसरात आज अत्यंत धक्कादायक आणि गंभीर घटना घडली आहे। खाजगी शिकवणी सुरू असताना एका अल्पवयीन विद्यार्थ्यानं दुसऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याच्या गळावर धारदार शस्त्रानं वार केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ आली आहे। पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। 3 दिवसापूर्वी फक्त त्याला मारहाण झाली होती। त्यांनी घरात कोणाला सांगितलं नाही, आईला सांगितलं नाही, त्याच्या मम्मीला सांगितलं नाही किंवा मला पण सांगितलं नाही। मी 3 दिवस रजेवर होतो, घरात लग्न होतं आमच्या, तो लग्नाला पण नाही आला। त्याची पॅन्ट फाटेसपर्यंत त्याला मारलं होतं वाटतं अगोदर 3 दिवसापूर्वी। क्लासवाले का झोपले होते का? क्लासवाल्यांनी फोन करायला नको का? सगळ्यांचे फोन होते। एकुलता एक मुलगा आहे। एकुलता एक मुलगा आहे। आता भाऊ 3 वर्षापूर्वी वारलेला आहे माझा। काय करणार? तर कोणाच्या तोंडाकडे बघणार? सांगा तुम्ही, कोणाच्या तोंडाकडे बघणार? एकुलता एक मुलगा मला। सकाळी घरातून तोंड मी बरोबरच आलेलो आहे। त्यांचं एवढं टोकाचं भांडण झालं मुलांचं, तुम्हाला काहीच कल्पना दिली नाही सर? क्लासवाले काहीच नाही दिली। क्लासवाल्यांनी पण नाही, त्यांनी पण नाही सांगितलं, कारण तो मला घाबरत होता। शाळेमध्ये आजपर्यंत त्याला कधी एक फटका सुद्धा मारलेला नाही, मुलीला पण आणि त्याला पण। शाळेमध्ये एकत्र शिकतात का ते दोघं जण? काय ते मला पण माहित नाही। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजगुरुनगर येथील एका खाजगी शिकवणी वर्गात हीच घटना घडली। संबंधित सर्व विद्यार्थी अल्पवयीन असून ते एकाच वर्गात शिकवणी घेत होते। शिक्षक शिकवत असतानाच अचानक हा हल्ला करण्यात आला। हा प्रकार शिक्षकांच्या समोरच घडल्यानं वर्गात मोठा गोंधळ उडाला होता। प्राथमिक माहितीनुसार हल्ल्यानंतर आरोपी अल्पवयीन मुलगा दुचाकीवरून फरार झाल्याची घटना समोर आली आहे। राजगुरुनगर पोलीस त्याचा शोध घेत आहेत। या घटनेत गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र अतिरक्तस्रावामुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय। दरम्यान ही घटना केवळ आपापसातील वादातून घडली की आणखी काही यामागे कारण आहे, याचा सखोल तपास पोलीस करतायत। तसेच अल्पवयीन मुलांकडे धारदार शस्त्र कशी येतात याचाही तपास केला जातोय। या घटनेनंतर पालकांनी आपल्या मुलांकडे अधिक लक्ष देण्याची गरज अधोरेखित होतीये। शाळा व शिकवणी वर्गांमध्ये सुरक्षेबाबत कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे।